पण खतरनाक भयानक, बिलीव करू शकत नाही खरंच. कमाल म्हणजे एवढा मोठा पाणी या नदी घेताना हा एका छोट्याशा दगडावर रावला म्हणजे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गोरा आणि तुम्ही बघताय गावचं माणूस. मित्रांनो, आज मी बाळवाटी गेलो आहे आणि बाळवाटीक माऊलीचं कोंड म्हणाला आणि माऊलीचा कोंड आहे त्याच्या खाली 800 मीटर अंतरावरती एक भीमाचा दगड आहे. तो तुमका मी दाखवतो आहे. माझ्याबरोबर गावाले महेश पण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या नदीतूनच जाणार आहोत. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल खरोखरच हे देवाचं काहीतरी आहे असं. तो तुम्हाला दाखवतो. चला आपण जाऊया यांच्याबरोबर आणि ह्यांना पण विचारूया काय कसं काय आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि आपण हे करूया. चला पुढे जाऊया. धन्यवाद. नळवाल्यानं पलीकडे जाऊया मा. माणूस म्हणून दाखला काय एक वेळ आपण उतारलो ना, आता समजा खेकडे काढचे असले खेकडे, एकदा जर खाली गेलो माणूस तर दोन तीन खेकडे आम्ही वर घेऊन यायचे. खैसर ते याच्या खाली आहे बावडी हडे ह्याच्या नाही तर सर 3 मोठे राऊंड आहेत बावडे कसे. बावडे कसे आणि पाणी केवढा भरपूर पाणी आहे. एकदा खाली माणूस गेलो ना तर दोन तीन खेकडे एका टायमा काढतो. पण आता ते खेकडे कसा म्हणजे कसा त्यावेळी म्हणजे ब्लास्टिंग केलेली ना एक 10 वर्षापूर्वी. आणि पाणी किती खोल खालती? पाणी खावं लागत नाही, खाऊ लागत रावणा होते. पण आता नाही होती, तोडली ती. ते मुंडाली असतील ही ना. ब्लास्टिंग केलेली ना त्यावेळी काय झालं नाही का, इकडे चिरे खाण चालू होते. चिरे काढी हां हां ती लमाणी लोक येऊन ना आंघोळीवर गेली. एक अंदाज लागलो ना एक वेळ जर माणूस चालू गेलो ना 3-4 खेकडे असे घेऊन ये वर. पण आता ते रावाग नाही मुंडले. हां हां भिंती असते आणखी इकडे काय आहे बघण्यासारख्या? भीमाचा खडा. खडा म्हणजे तो दगड. दगड तुम्ही बघा तेवढं असा तो आणि एवढ्याच्या पातळीवर तो उभा असा. पावसात जेव्हा एवढं पूर येतात महापूर ना तेव्हा अजिबात दगड हलणार. अरे बापरे, म्हणजे मोठा सत्व जावा म्हणावा. आणि त्या भीमाच्या ह्याची ना पावला पण त्याच्या असं ना बघितलं. आमचा जेवणावरचा प्रोग्राम असतात ना तर आम्ही तेच करतोय. काय होतं ते आतमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हा. तिकडे पाणी नाही भेटणार. पाणी नाही भेटणार. पाणी भेटता म्हणजे कसं वयस्कर माणसं असली किंवा काय असला ना खूप प्रॉब्लेम. सफेद दगड दिसला तिकडून त्या वरती मगरी होती. तिकडे खाली येणार नाही मगरी ना. खाली म्हणजे थंय कोण जातच नाही. हा कोणी जात नाही तिकडे म्हणजे एवढी मगरी आहेत ना. अरे बापरे. आणि थंय म्हणजे ठावच लागणार नाही. खूप कोंड पूर्ण थंय म्हणजे ठाव लागणार नाही. म्हणा त्याच्यात राहतात ते. थंय राहतात. आणि ह्या साईडला तो भीमाचा दगड आहे ना. तो दगड आहे, तो जागा आहे. तुम्ही चला जाऊया. हे चर बघ ना, हे दगड असं वाटतं ना कोणीतरी फोडले. हो लावून ठेवता बघा. हो लावून येतो. चिर पुरं तिथपर्यंत गेला. कसा खोल आहे बघा. आणि पात्र केवढा मोठा, किती किलोमीटर म्हणजे ह्यापासून ते आम्ही तिकडे हे ठेवलं तिकडे. ह्याच्या पलीकडे पण ह्याच्या पलीकडे पण आहे. हा अरे अरे बाबा, म्हणजे पूर्ण एरियाच काबीज केलं बरं ह्यानं. हिंमत नाही काय, पलीकडे जाऊ शकणार नाही आणि याच्या चान्स नाही, उतराकच शकणार नाही. खडे आता चिरा जायच्या गेलो ना तर काय करतलं, मिळाची पण नाही बॉडी.
हे बघ इथे इलो आम्ही. अरे बापरे, एवढ्या म्हणजे काय इथभर एक हात तरी जागा असतो. आता किती वर्ष आहे? 3 अरे बाबा बाबा, माहिती मला 3 व्हिडिओ झाले का. अरे एवढं मोठं दगड आणि एवढं इथं पूर येताना पूर येता. अजिबात हलला नाही दगड तो बघा. आणि तू पावला तुमका दाखवायचं इथं बघा वरती दिसतात बघा. हां हां, चला जाऊया तिथपर्यंत. पूर्ण चारही बाजून दाखवते मी. हो सगळं दाखवाय तुम्ही युट्यूबवर आहात तुम्ही हल्ले. म्हणजे अशा गोष्टी कोणाक माहीत नसतात. हे बघा, एवढं मोठं दगड कसं काय एका ह्याच्यावरच रोवलं. आणि ह्याका काय ह्या नदीत एवढं पूर येता असता, पात्रच एवढा मोठा हा. अरे बापरे, तर तुमका पावला पण दाखवते. अरे हो, ही पावलाच झाली ती. हा, हे ठसे बघा. हे कोण? उतरणारे. आम्ही तुमचा म्हणजे ह्याच्यात तर मग असे डोळे कसे दिसतात. पावला इकडे आला तो. हे डोळे कसे दिसतात, कोणाचं हे वाटतं. वेगळं आहे. हाय ते काहीतरी आहे बघ. हे डोळे दोन बाजूला दोन, नाक असं काय वेगळाच दिसतं रे. खाली तोंड कसा काहीतरी असेल. हे कोण? हे बघ, हा इथे पण डोळा कसा दिसतोय बघ इथे. काहीतरी पण खतरनाक, भयानक. बिलीव करू शकत नाही खरंच. कमाल करा आता. कमाल म्हणजे एवढा मोठा पाणी या नदी घेता आणि हा एका छोट्याशा दगडावर रावला म्हणजे. पूर्ण हा फुल वरचे जे हे टोक दिसता बघा. हा, तिथपर्यंत पाणी जाता. पाणी जाताना अजिबात आता जवळ माका तरी 3 पिढी झाले. शपथ. पिढीपर्यंत अजिबात ते दगडाची माती हलणार नाही किंवा दगड हलणार नाही. विचार कर. आणि आमचे कसा आता होय चुली होते त्यात बघा. ह्या पावसात हवान गेलो आम्ही. आमचं जेवण वगैरे आमचं सगळं होय असतं. पार्टी असली ना तर भाऊ इकडे पार्टी असतात. ह्या साईड पार्टी असतात. बघ ना, कस कमाल हा ना. एक सूत दगड हलणार नाही. आता माका इथं 3 पिढी झाली हो. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे बघ, माका समजून दिल्यापासून ना हे होय येतं. कुठे काय सपोर्टच नाही त्या का. सपोर्ट करतो. एवढं मोठं जर पाण्याचं लोड दिलं होतं रॉक आहे त्याला दगड एवढं. आणि ते पण नाही. आणि असं म्हणाक जर त्या टच आहात ते बघ आरपार दिसतात. ते बघ, ते बघ आरपार दिसतंय. दिसतो असा नावाग असा तो बघा. नावाक वरच्या वर हा. इकडच्या तिकडे दिसता. हो, आरपार दिसता खाली पूर्ण हे असो ना. एवढे मोठे ओव्हर म्हणजे पूर येता अजिबात हलत नाही. बघा मी चारो साईडीन दाखवतोय. विचार करणारी गोष्ट हा. नाही नाही नाही, केवढं आहे बघ. ही मी तुमका दाखवलं गोल फिरानच दाखवतोय. म्हणजे किती एवढीशी जागा आहे आणि त्याच्यावरती एवढं मोठं दगड. बाबा बाबा, वधान तरी हा. हे पुन्हा इथेच दिलंय बघा. तरी आता पण एवढं मोठं पूर येता पूर्ण वरच्या टोकापर्यंत जाता पाणी. अरे वरच्यावर असा हा दगड ना की पाण्याने आलं तर लोटाच होतो. हलत नाही अजिबात. 3 पिढी झाले आमचं सांगते त्या का. आम्ही केवढं मोठं अरे दगड. एवढ्याशा दगडावर तो उभा आहात बघा. विचार करा. आता तरी आम्ही 3 पिढी माझी तरी माझी नाही विचार 3 पिढी पूर्ण या नदीच्या पात्रातच हा. पण हा हा थंय काहीतरी आहोत. खैसर पाय नाही थंय पाय असत. पाण्याचं एवढं प्रेशर येऊन हे दगड त्या साईडला पडणार आहे. उतार असं. पाय असत थंयसर. हे वाटतं रे. हा हे बघा. हे बघा. हे काहीतरी इथे आहे. हे काहीतरी हाय. नाही नाही हे पाय. हे बघ. हते आणि हते आणि काहीतरी आहे. असणार काहीतरी कोणाक मळकुर ज्यांनी करून घेतली पाहिजे. काहीतरी ते दिसा. आता ते ह्याच झालं ना. हे बघ कशी बसलेली सुद्धा मरीच्या काय बाकी इकडे काय नाही. ह्या जाय याच्यावरच काहीतरी आहे. भाई माझा असा एक फोटो काढायचे सिंगल. हम्म. तिला घेऊन पळालं वगैरे. तो विषय झाला तो. आता बरी आहे म्हणजे बायको नर्स आहे काय. पाणी जोरात होता. हे दगड पाणी कसं वाहून जात नाही म्हणजे बघा. जागा एवढ्याशा जागेवरती आहे. तो जे बॉल ठेवतात तसा आहे है ना. आणि ही नदी केवढी मोठी आहे. मरान बाबा अहो एवढ्या पूर्ण speed ने पाणी येताना स्पीड नेताच म्हणतोय ना. लाटा एका येऊन धडाधड धडाधड आपटतात. त्या साईडला उभे राहून आणि ह्या साईडने का चान्स. आणि पाठीमागे दगड पण नाही त्या सपोर्टिंगला. एवढ्याशा कायच नाही. हे को 3 पिढ्या म्हणजे 3 पिढ्या म्हणजे एक जसं बॉल ठेवतायत तसं ठेवलेलं आहे बघ. 180 वर्ष तरी हा. मग 40 वर्षाचा. बॉल ठेवतात तसं आहे. भीमाचा दगड आहे.
कमाल आहे ना कसा टिकून आहे तो. मित्रांनो हे दगड तुमका कसं वाटलं? एकदम छोट्याशा जागेवरती तो उभा आहे बघा. आणि एवढी मोठं नदीचा पात्रा तरी पण तो दगड हल्लो नाही. खरोखर हे देवाचंच एक हे आहे, भाग आहे हा. असंच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही सध्या ह्या नदीतूनच चाललो आहे, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.